नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी व्ही जाधव, भूगोल विभाग, KTHM महाविद्यालय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या सत्रासाठी EVS हा कंपल्सरी सब्जेक्ट याचा दुसऱ्या सत्राचा पहिला चॅप्टर, पहिलं प्रकरण आज आपण सुरू करणार आहोत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या प्रकरणाचं नाव आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. त्यामध्ये आपण कन्सेप्ट ऑफ पोल्युशन, प्रदूषणाच्या संकल्पना आज आपण बघणार आहोत. तर या प्रकरणामध्ये पर्यावरणीय प्रदूषणामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन यामध्ये आपण विविध मुद्द्यांच्या आधारे आपण हे प्रकरण आज समजून घेणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे प्रदूषण. त्याची थोडक्यात आपण माहिती यामध्ये बघणार आहोत या पहिल्या मुद्द्यामध्ये. दुसरा मुद्दा जो आहे, जो आपला अभ्यासावायचा आहे, तो म्हणजे प्रदूषणाची संकल्पना, कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे जलप्रदूषण. त्यामध्ये कारणे, परिणाम आणि उपाय म्हणजेच कॉजेस, इफेक्ट्स अँड सोल्युशन्स या वॉटर पोल्युशनमध्ये आपण त्याचा विचार करणार आहोत. त्यानंतर चौथा मुद्दा मृदा प्रदूषण, सॉइल पोल्युशन. त्यामध्ये सुद्धा आपण कारणे, परिणाम आणि उपाय यावर चर्चा करणार आहोत. आणि या प्रकरणातील शेवटचा मुद्दा म्हणजे प्रदूषण रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर उपाययोजना. यासाठी आपल्याला या मुद्द्यांच्या आधारे आपण हे प्रकरण अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्याचा आपण अभ्यास हा करू शकतो. त्यामध्ये आपण जर बघितलं तर कन्सेप्ट ऑफ पोल्युशन, प्रदूषणाची संकल्पना अभ्यासताना प्रदूषण म्हणजे नैसर्गिक वातावरणामध्ये दूषित पदार्थांची सरमिसळ होय. म्हणजेच अनेक दूषित पदार्थ आज वातावरणात म्हणजे मृदेमध्ये असतील, पाण्यामध्ये असतील, हवेमध्ये असतील, हे आज सोडले जातात किंवा त्याची सरमिसळ ही विविध ज्या मानवी ॲक्टिव्हिटी आहेत, ह्युमन ॲक्टिव्हिटी किंवा मानवी कार्य जे आहेत, यातून त्याची मोठ्या प्रमाणावर आज ते टाकले जातात बाहेर आणि त्याची सरमिसळ म्हणजेच ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ते प्रदूषण हे निर्माण करतात. तर प्रदूषण करणारे घटक हे ऊर्जा किंवा नैसर्गिकरित्या उद्भवणारे दूषित घटक असू शकतात. आता यामध्ये नैसर्गिकरित्या सुद्धा काही घटक असू शकतात जे त्या ठिकाणी प्रदूषण निर्माण करतात. आणि जगातील प्रदूषणामुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजेच आज आपण जर बघितलं या प्रदूषणाची पातळी आज मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनेक लोक त्यामध्ये बळी पडत आहेत. म्हणजेच आपण जर बघितलं साधं काही स्पॉट जर आपण बघितले वेगवेगळ्या ठिकाणचे, तर त्या ठिकाणी प्रदूषणाची पातळी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते आणि सतत त्यामध्ये मानवाचा वावर जर राहिला तर अनेक प्रकारे किंवा श्वासामार्फत असेल, आपण श्वासोश्वास घेतो त्यामार्फतही त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये हे दूषित पदार्थ प्रवेश करतात आणि अनेक आजारांना त्या ठिकाणी मानवाला सामोरे जावं लागतं. उदाहरणार्थ कॅन्सरसारखे आजार असतील, दमा असेल किंवा असे विविध प्रकारचे आजार हे मानवाला त्या ठिकाणी जडतात आणि त्यामध्ये मानवाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. म्हणजे असे अनेक जगामध्ये उदाहरणे आहेत आणि त्यामार्फत म्हणजे अनेक देश जे आहेत त्या अनेक देशांमध्ये
काही शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढली असेल. उदाहरणार्थ आपलं भारतातीलच आपण जर बघितलं, चेन्नई असेल, मुंबई असेल, पुणे असेल आणि इव्हन नाशिकसुद्धा आपलं, त्यामध्ये काही भागामध्ये प्रदूषणाची पातळी ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रदूषणाच्या मुख्य प्रकारांमध्ये वायू प्रदूषण, एअर पोल्युशन किंवा कचरा प्रदूषण असेल, प्लास्टिक प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण असेल, पाणी दूषित होणे असेल, औष्णिक प्रदूषण असेल, व्हिज्युअल प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, अशा विविध प्रदूषणांच्या प्रकारांचा समावेश यामध्ये होतो. तर आपण प्लास्टिक असेल, पाणी प्रदूषण असेल किंवा हवा प्रदूषण असेल, हे आपण ऐकलेलं आहे सर्वांनी, आपल्याला ते थोडक्यात जरा त्याची कल्पना आहेच. परंतु व्हिज्युअल प्रदूषण, आता व्हिज्युअल प्रदूषण जर आपण बघितलं तर हा तुम्हाला थोडासा जरा नवीन वाटेल, परंतु त्यामध्ये नवीन वाटण्यासारखं काही नाही. तर आपण बघितलं थोडक्यामध्ये जर आपण त्याचा विचार केला तर निसर्ग सौंदर्याचा मानवी हस्तक्षेपामुळे ऱ्हास होणे. साधं सुद्धा आहे, मानवी हस्तक्षेप किंवा भूसौंदर्याचा ऱ्हास किंवा भूसौंदर्य कमी होणे, यालाच आपण व्हिज्युअल प्रदूषण म्हणतो. म्हणजे तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं झालं तर आपण जर बघितलं, पूर्वी सूर्योदय असेल, म्हणजेच सनराईज असेल किंवा सनसेट असेल, आपल्याला अगदी ते चांगल्या प्रकारे पूर्वीच्या काळी अगदी ते दिसत होते. म्हणजे त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे आनंद घेता येत होता, त्यामध्ये कोणताही प्रकारचा अडथळा नसायचा. आज जर आपण जर बघायला गेलो, उदाहरणार्थ माथेरानला जा, महाबळेश्वरला जा किंवा कुठेही जा, सनसेट पॉईंट जे आहेत किंवा सनराईज पॉईंट जे आहेत त्या ठिकाणी आपण जर आपल्याला व्यवस्थित अगदी दिसायचे. परंतु आज जर आपण बघितलं तर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचं व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे त्याची व्हिजिबिलिटी ही कमी झालेली आहे. किंवा आपण जर बघितलं, क्रिकेट मैदानावर मॅच सुरू होण्याच्या आधी त्या ठिकाणी व्हिजिबिलिटी ही चेक केली जाते, म्हणजे दृश्यता चेक केली जाते. म्हणजे बॉल जो बॉलर टाकतो तो आपला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी दिसतो की नाही, दिसणार आहे की नाही, हे त्या ठिकाणी तपासलं जातं. किंवा विमान प्रवासामध्ये वैमानिकाला सुद्धा ही व्हिजिबिलिटी त्या ठिकाणी व्यवस्थित असेल तरच त्याला लँडिंग असेल किंवा या करताना त्याला अडचणी येऊ नयेत म्हणून त्याची सुद्धा व्हिजिबिलिटी त्या ठिकाणी चेक केली जाते. किंवा औष्णिक प्रदूषण असेल, आपण बघतो अनेक औष्णिक भट्ट्या आहेत, त्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग होत असतो आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रदूषण हे त्या ठिकाणी घडून येतं आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी प्रदूषण हे होत असतं. प्रदूषके हे पर्यावरण आणि पाणी यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे पाणी जर आपण बघितलं, पूर्वीच्या काळी अगदी सहजासहजी पाणी आपल्याला पिण्यासाठी उपलब्ध, म्हणजे कुठलंही पाणी, आपण विहिरीचं असेल, नद्या असतील किंवा कॅनॉल्स असतील, अशा ठिकाणी आपण बिनधास्त पाणी पूर्वी पित होतो. परंतु आज जर बघितलं तर पाणी, त्याची क्वालिटी ही मोठ्या प्रमाणावर खालवलेली आहे. कारण आपण आज जर बघितलं, खेडोपाडीसुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये त्या ठिकाणी रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो, तो जमिनीमध्ये मुरतो आणि हे सर्व पाणी आज काय झालेलं आहे, दूषित झालेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी हवा असेल किंवा पर्यावरण असेल आणि पाणी असेल, याचं मोठ्या प्रमाणावर दूषितीकरण हे झालेलं आहे. पोल्युशन हा शब्द जर आपण बघितला, इंग्रजी पोल्युटस या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. याचा मराठीत अर्थ दूषित अथवा अशुद्ध करणे असा त्याचा अर्थ होतो. याचा जर पर्यावरण प्रदूषणाच्या संदर्भात अर्थ जर घेतला तर पर्यावरणाचे दूषितीकरण म्हणजे पर्यावरण प्रदूषण होय, असा त्याचा अर्थ हा सर्वसाधारणपणे हा सांगता येतो. प्रदूषण म्हणजे हवा, पाणी, माती इत्यादींचं प्रदूषण होणे किंवा त्याचं दूषितीकरण होणे
असा त्याचा सरळ सरळ अर्थ हा आपल्याला सांगता येतो. म्हणजेच त्या ठिकाणी हवा प्रदूषण असेल, पाणी प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण किंवा माती प्रदूषण असेल, त्याचं मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणावर दूषितीकरण होणे, ज्यांचा जीवावर आणि पर्यावरणाच्या नुकसानीमुळे होणारा इतर अप्रत्यक्ष प्रभावावर त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम होत असतो. आज जर आपण बघितलं, आजच्या काळात पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचं हे एक मुख्य कारण आहे. म्हणजेच आज मानवी ॲक्टिव्हिटी जी आहे, ह्युमन ॲक्टिव्हिटी, या खेडोपाडी या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. म्हणजे इंडस्ट्रीयल झोन असतील किंवा काही अगदी बघा तुम्ही काही खेड्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कंपन्यांची स्थापना झाली आहे. केमिकल इंडस्ट्रीज असतील, म्हणजे पेपर इंडस्ट्री असेल किंवा एखादी अल्कोहोल फॅक्टरी असेल, अशा झालेल्या आहेत. आणि ते पाणी सरळ त्या ठिकाणी अगदी तिथल्या छोट्याशा ओढ्या नाल्यामध्ये किंवा जमिनीवर हे टाकलं जातं आणि त्यातून ते रासायनिक पदार्थ जमिनीमध्ये आणि हवेमध्ये त्या ठिकाणी मिसळतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर हे प्रदूषण त्या ठिकाणी वाढतं. निसर्गाने उत्पादित वस्तूंचे अवशेष मानवनिर्मित वस्तूंच्या अवशेषात मिसळले की दूषित पदार्थ तयार होतात. उत्पादित वस्तू आणि मानवनिर्मित वस्तू म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी त्यांचे अवशेष एकमेकांमध्ये मिसळले की त्या ठिकाणी निसर्गाने उत्पादित म्हणजे काय? उदाहरणार्थ निसर्ग काय करतो? आपल्याला मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती उपलब्ध करून देतो. हे आपण निसर्गातूनच घेतो खनिज संपत्ती, किंवा अन्नधान्य असेल किंवा अनेक गोष्टी आहेत निसर्ग आपल्याला उपलब्ध करून देतो आणि मानव त्यावरती प्रक्रिया करतो. म्हणजे ज्याला आपण मानवनिर्मित वस्तू म्हणतो, त्यावर प्रक्रिया करून. आणि ते दोन्ही पदार्थ निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित हे एकमेकांमध्ये मिसळले की त्यापासून दूषित पदार्थ तयार होतात आणि या दूषित वस्तूंचं पुनर्चक्रण आपल्याला करता येत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निसर्गामध्ये त्याची ही वाढच होत जाते. मानवामार्फत पर्यावरणाचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर घडून येतं. कारण मानव हा असा प्राणी आहे की तो आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर या निसर्गामध्ये अनेक बदल घडवण्याचा प्रयत्न करतो किंवा आपलं जीवन तो अधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून या पृथ्वीवर मानवामार्फत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण हे सतत घडून येत असतं. मानव जे पर्यावरणाचे दूषितीकरण करतो त्यास प्रदूषण असं आपण म्हणतो. मानवाच्या क्रियामुळेच आणि कधीकधी नैसर्गिक क्रियामुळे सजीवास किंवा सजीवासभोवतालच्या पर्यावरणात अपायकारक असे बदल हे सतत घडून येत असतात आणि त्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर घडून येतं आणि या क्रियेलाच आपण प्रदूषण असं म्हणतो. आज आपलं वातावरण जर बघितलं, पृथ्वीवरील संपूर्ण हे मोठ्या प्रमाणावर दूषित झालेलं आहे आणि त्यामुळेच आज या पृथ्वीच्या बहुतेक भागावर अनेक समस्या या निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ आपण साधंसुद्धा उदाहरण घेतो आपण प्रत्येक वेळेस, ग्लोबल वॉर्मिंग आहे की नाही. पृथ्वीचं तापमान हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. वाहने आणि कारखान्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे वायू हे हवेमध्ये सोडले जातात आणि त्यामुळे हवा ही सतत प्रदूषित होत असते. मानव निर्मितीतील कचरा आपण नद्यांमध्ये सोडतो किंवा समुद्रामध्ये सोडतो आणि त्यामुळे पाण्याचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होतं. हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. लोकांनी अवशेष वेगळे न केल्यामुळे कचरा प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होत असतं आणि त्यामुळे आपण साधं बघतो, आज वेगवेगळ्या शहरांमध्ये असेल किंवा मोठ्या खेड्यांमध्ये असेल, घंटा गाड्या आपल्याकडे येतात. ते सुद्धा म्हणतात अवशेष वेगवेगळे करा. म्हणजे ओला कचरा, सुका कचरा किंवा घन कचरा असं आपण त्याला म्हणतो.
तर ते वेगवेगळे करून टाका. म्हणजेच त्यापासून प्रदूषण हे कमी होऊ शकतं. म्हणजेच त्यांनी अवशेष हे वेगळे केले पाहिजेत असं त्या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पहिला मुद्दा जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तो म्हणजे प्रदूषणाची संकल्पना. म्हणजे थोडक्यात आपण या पर्यावरणीय प्रदूषण, एन्व्हायरमेंटल पोल्युशन या प्रकरणामध्ये म्हणजे दुसऱ्या सत्रातील हे जे आपण प्रकरण जे आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे पहिलं प्रकरण. आणि त्यात आपण या विविध मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं मुद्दा म्हणजे प्रदूषणाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ पोल्युशन हे या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. आपल्याला काही शंका असतील तर आपण मला नंतर, मी या ठिकाणी माझा मेल दिलेलाच आहे, त्यावरती तुम्ही आपल्या प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर ते मला निश्चित विचारा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी व्ही जाधव, भूगोल विभाग केटीएचएम महाविद्यालय नाशिक. आपण नमस्कार विद्यार्थी. दुसरा मुद्दा म्हणजे पर्यावरण भूगोलाच्या अभ्यास पद्धती. पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय तुम्हाला अडथळा नको, कारण पहिलं प्रकरण आधी माझ्याकडे कोऑर्डिनेटर सगळे ओरडतात माझ्या. मी केलं म्हणजे आम्हाला येईल ना बरं ते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा ना. होने वाला है. अहो ते एक तर नेमकं बोलायला सुरुवात केली, मला असं झालं हॅलो. हे कप अडकल्यासारखं झालं. हा, गुड मॉर्निंग. बोला. तसंच बोललो ना आता. हाँ, गुड मॉर्निंग. हाँ है, 11 बजे होगा आपका लेक्चर. ओके. पुढे घेऊन आहे का शेवटपर्यंत? 3 तर स्लाइड आहे. नाही ना, ते ओपन का नाही हो राहिलं? ओके. आता तुम्ही ऐकला आवाज? ते पहिल्या प्रकरणाचं होतं. पहिलंच प्रकरण नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याप्ती. मी काय चाललंय मध्ये? कॅनॉट प्ले दिस फाईल. का बरं? मला काय सांगितलं? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नाही ना. पी व्ही जाधव, भूगोल. पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय प्रभाव परीक्षण. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाही, हा आहे तिथं, पण ते ना हे नाही हो राहिलं, डाटा कॅप्चर नाही केला त्यानं. ट्रिम, डिलीट, एडिट, शेअर. काय झालं? एवढं काय टेन्शन घ्या ते.
तिला मला लय वैताग होतो. असे किती प्रयोग करेल एवढी गेले जाळी हो. ते. हं? मला हे लॉकडाऊन सुरू झालं त्याचं होईल वांद माझं सगळं. मला त्या गोंद्याला 2-3 दिवस मुक्काम करावं लागेल. नाही काय या ना या तुमची सेवा करतो मी. हं? नाही 20 मिनिटं घालवले ना. नाही हो अहो येईल ते जाणार नाही कुठंच बघायला लागेल बघ. शेअर नेट चालू आहे का? नेट चालू आहे का? बघ. चालू आहे चालू आहे. चालू आहे आपलं आईला. आम्ही वाट पाहतोय ते पुस्तक प्रकाशन 16 कधी होतो. होईल ना बरी 1 किंवा जून मध्ये ठेवू ना. आता कसं नियोजन आहे सर? सगळे जॉग्राफर बोलायचे आपल्याला टॉप टू बॉटम. बोलवा नाही बोलवा म्हणजे तुम्ही आयोजक राहा ना. बोलवा ना. आयोजकांमध्ये तुम्ही काय अरे करायचं बोलवा ना दादा. बोलून काय करायचं चिकट करून टाकायचं. नाही कशाला बोलवायचं 16 काय पुस्तक प्रदर्शन प्रकाशन प्रकाशन असं म्हणा ना. प्रकाशन तुम्हाला एक चान्स आहे बरं का आता कसं साहित्य संमेलन आहे आपल्याकडे पुढच्या महिन्यात. नाही त्याच्यात होणार नाही. हो त्यांनी मागितलंय कोणाचं प्रकाशन करायचं असेल तर. माझं नाही ना होणार. का बरं नाही होणार? कम्प्लीट नाही होणार असं. हा तुमचं नाही होणार. कम्प्लीट होणार नाही. काय झालं काय काय करणार आता हे असं दिसतंय ही खालची कशी नावं दिसतात पहिली स्लाइड दिसते आता कसं हा आहे? जास्त दिसतं. आता मी कसं सांगू आता? मला जर कळतं ते काय बरं. लय वाईट झालं बरं का. तुम्ही मध्ये काहीतरी काहीच नाही केलं मी. काहीतरी केलं वाटतं नाही हो, असंच करत होतो फक्त बस. आणि तुम्ही मला चौकोन दाबा बंद करला आणि ती फाईल घालून टाका अशा तेवढंच केलं. फाईल घालवलं नव्हते का हम्म? काहीतरी पूर्ण विद्याने दिली शिकवलं नाही काहीतरी पूर्ण बरं. नाही ना पूर्ण शिकवलं हा ते असे घातले शेवटी तुम्ही असं करा साधं होतं फार. कॅनॉट दिस फाईल कॅनॉट प्ले नमस्कार विद्यार्थी. मी किती आनंद झालो होतो. आनंद झाला होता माझ्या नाही नाही ते कुठेतरी सेवा असेल यांना सापडलं. शेवटीलाच आहे त्यांच्या पिपीटी भारी करता भाऊ काय काय असेल पीपीटी एक नंबर असते एकदम भारी पीपीटी कलर. चला परत आवाज देऊन गेलो मी. ते आता पुढचं काय आहे?